तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच TET एक्झाम 2025 ही एक्झामिनेशन बघा। तर या एक्झामिनेशनचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट कालपासून डाउनलोड करण्यासाठी सुरुवात झाली होती, पण काल जी टॅब होती ती डाउनलोड करण्याची तर ती ॲक्टिव्ह नव्हती। तर आज बघा तुम्हाला सर्वांना तुमच्या लॉग इनला अवेलेबल करून दिलेली आहे। तर मग हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा तुम्हाला mahatet.in सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर अशा प्रकारे आपलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 याची वेबसाईट जी आहे तर ती वेबसाईट ओपन झालेली दिसेल। यामध्ये बघा अर्ज संदर्भातील लिंक, उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराची लॉग इन। तर यामध्ये तुम्हाला उमेदवाराचे लॉग इन जे आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा उमेदवाराचे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे पेज जे आहे लॉग इनचे ओपन झालेले दिसेल। यामध्ये तुमचा युजर नेम टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिसत आहे तर हा कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। मग काही विद्यार्थ्यांचे बघा युजर नेम विसरले असाल किंवा माहीत नसेल किंवा काहींचे पासवर्ड विसरले असाल तर मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर या ठिकाणी खाली स्क्रोल करून घ्या। युजर नेम किंवा पासवर्ड विसरलात तर यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला जर युजर नेम माहीत नसेल तरी तुम्हाला युजर नेम मिळून जाईल, पासवर्ड विसरले असाल तरी तुम्हाला पासवर्ड तुमचा मिळून जाणार आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सांगितलेली माहिती जसं मोबाईल नंबर असेल, जीमेल ID एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीमेल ID किंवा मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा युजर नेम किंवा पासवर्ड जो आहे तर युजर नेम तुम्हाला मिळून जाईल। युजर नेम मिळाल्यानंतर तुम्ही फॉरगेट पासवर्ड किंवा पासवर्ड विसरले असाल तर पासवर्ड जो आहे तर तुम्ही चेंज करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला युजर नेम पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला तुमचा मिळून जाईल। मिळाल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन पेज यायचं आहे। या ठिकाणी युजर नेम पासवर्ड टाका, कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन झालेले दिसेल। परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा, आक्षेप नोंदवा, प्रवेशपत्र डाउनलोड। तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रवेशपत्र डाउनलोड यावर क्लिक करून काय करायचं आहे, तुमचे हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET एक्झामिनेशन 2025 या एक्झामिनेशनचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।